गुड आफ्टरनून फ्रेंड्स, मी प्राध्यापक श्रीकांत मुजमुले. टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, टेट 3 झालेली आहे. पवित्र पोर्टलचे रजिस्ट्रेशनही आपले झालेले आहेत. सगळे वाट पाहत आहेत जाहिराती येण्याची, प्रिफरन्स येण्याची. मित्रांनो, जेंट्सपेक्षा महिलांची उत्सुकता जरा जास्त असते या बाबतीमध्ये. त्याचं कारण असं की महिला जर आपल्या पायावर उभा राहिल्या तर त्यांना बऱ्याच प्रमाणामध्ये आर्थिक, सामाजिक स्वातंत्र्य असं उपभोगता येतं आणि जी राज्यघटनेतही त्या संदर्भामध्ये आणि शासनही वेळोवेळी तरतुदी करून महिलांसाठी काही चांगल्या गोष्टी करत असतं. या टेट 3मध्ये महिलांचा कट ऑफ किती येईल असा प्रश्न बऱ्याच आपल्या महिला भगिनींकडून विचारले जात आहे की सर ठीक आहे, हे सर सांगितलं तुम्ही, पण महिलांचा यापेक्षा कमी जाईल कट ऑफ. त्यामुळे तुम्हाला काय वाटतंय, कुठपर्यंत येणार आहे, महिलांना जास्त संधी वगैरे भेटेल, अशी शंका किंवा असे प्रश्न बऱ्याच वेळेस विचारले जातात, जे की एका दृष्टिकोनातून बरोबरही आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून आजचा हा आपला व्हिडिओ आपण देणार आहोत. आपण जे विविध व्हिडिओ घेतले त्यामध्ये SC, ST, OBC, ओपन या सगळ्या विविध जे कॅटेगरी आहेत त्यांची टोटल कट ऑफचा अंदाज आपण यापूर्वीच सांगितलेला आहे. आपल्या चॅनलवर तुम्हाला ते विविध कट ऑफचे व्हिडिओ मिळून जातील, पण स्पेशल महिलांसाठी म्हणून हा पहिला व्हिडिओ आहे. आता या टेट 3मध्ये मित्रांनो, महिलांची संख्या काय म्हणता येईल की अनफॉर्च्युनेटली असं तर म्हणता येणार नाही, कारण महिलांच्या शिक्षणाचा टक्का वाढतोय ही आनंदाची गोष्ट आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी पुढारलेल्या राज्यामधून ते अपेक्षितही आहे. या टेट 3मध्ये महिलांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. जनरलमध्ये 26,475 महिला आहेत. OBCमध्ये सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन आहे, 43,574 महिला आहेत. SCमध्ये 19,184 महिला आहेत. STमध्ये 8,482 महिला आहेत. VJमध्ये 2,656 महिला आहेत. NTमध्ये 11,000 महिला आहेत. आता EWSमध्ये मात्र 5,000, रिझर्वेशनच्या प्रमाणात बघायला गेलं तर 5,922 महिला, म्हणजे EWSमध्ये महिलांच्या कॉम्पिटिशनचं प्रमाण कमी आहे. SEBCमध्येही फक्त 9,008 महिलाच आहेत, त्याच्यामुळे SEBCमध्ये सुद्धा हे प्रमाण कमी राहणार आहे. SBC 2,018 महिला आहेत. तर एकूणच सांगण्याचं तंत्र किंवा सांगण्याची उद्देश हा आहे की महिलांचं यावेळेस बऱ्याच प्रमाणात महिलांनी बाजी मारलेली आहे मेरिटमध्ये. त्यामुळे महिलांचा कट ऑफ खूप खाली येईल अशातला काही भाग वाटत नाही. फरक पडणार आहे, निश्चितच फरक पडणार आहे. एक तर रिझर्व्ह जागांचं अनरिझर्व्ह जागांचं प्रमाण फक्त 28% आहे. 72% रिझर्वेशन तर आहेच टोटल. त्यापैकी 33% महिला, आणि त्या कॅटेगरीमधील महिलांना जरी फायदा भेटणार असला तरी OBC कॅटेगरीमध्ये सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन आहे. आता एक युक्तिवाद असा केला जाऊ शकतो की सर या कॅटेगरीमधल्या टॉपच्या महिला ज्या आहेत त्या सर याच्यामध्ये जाणार आहेत, कुठे ओपनमध्ये जाणार आहेत. जरी त्या ओपनमध्ये गेल्या तरीही तितकासा काही फरक पडणार नाही, कारण महिलांची संख्याच, मार्क जे घेतलेत महिलांनी वुमेन्सने, त्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. अगदी 65% महिला आहेत. त्यामुळे आत्ताच्या घडीला आपण असं म्हणू शकतो की दरवेळेस जे 5-7 मार्कांचा, कधीकधी 10 मार्कांचाही फरक पडत होता, ते एक तर EWS आणि SEBC सोडलं तर बाकी कॅटेगरींसाठी, कॅटेगरीच्या अंडर कॅटेगरीमध्ये 2 ते 3 जास्तीत जास्त मार्काचा फरक राहणार आहे कट ऑफमध्ये. त्यामुळे जास्त आपण एक खूप कमी कट ऑफ लागेल पुरुषापेक्षा अशी बाब नाही आहे. हा माझा अंदाज आहे. याच्याशी तुम्ही कितपत सहमत आहात कमेंट बॉक्समध्ये व्यक्त होऊ शकता. चॅनलला जर पहिल्यांदाच भेट दिली असेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.